सापडली नाही तुम्हाला? नाही. मी पण पार इकडपर्यंत शोधून आलो, कुठंच नाही ती. हे बघ, तू काळजी करू नकोस, तेजू भेटेल आपल्याला. अरे कशी भेटेल? मग अजूनपर्यंत का नाही भेटली? तर मी सांगत होतो सिनेमा बघायला नका येऊ आपण. मग सांगतो ना, गावाकडे थिएटर बघणं म्हणजे. सूर्या, ती घरी तर गेली नसेल ना? आपल्याला सोडून कसं घरी जाईल ती? मग तिच्या सासरी? पण आत्ता झाली ना ती तिकडनं, आणि तिला जायचं असेल तरी सांगून जाईल ना. बरं, तू एक काम करशील का? तू एकदा फोन करून बघशील का शत्रूला? अगं पण तिकडे नसेल तर त्यांना काय वाटेल? मला साधी तिची काळजी पण घेता येत नाही म्हणून. सूर्या, ही वेळ नाहीये असा काही विचार करण्याची. आपल्याला तेजूला शोधायचं. प्लीज एकदा फोन कर. दादा, तू कर ना दाजींना फोन. बोला दाजी. हॅलो, ते तेजू, तेजूचं काय? ती ती आली का तुमच्या इकडं? होय, हो आम्हीच आणली तिला थिएटर मधून. नाही म्हणजे तुम्ही अचानक घेऊन गेला तिला, आम्ही सगळी शोधत बसलोय तिला इकडे. आता तुम्ही तरी कुठं कळवलं की तुम्ही पिक्चरला चाललाय म्हणून? मी गावभर शोधत होतो बघा तिला. त्याचं काय झालंय, आमच्याकडे आलेत पाहुणे, त्यांनी हट्टच धरला की तेजूला भेटायचं म्हणून. ते लग्नाला पण येऊ शकले नव्हते ना, आणि आता लय लांबून आल्यात म्हणून म्हणलं चला जाऊन तेजूला घेऊन यावं. दादा, तेजू काय ना तिकडं? हाय तिकडं. ते पाहुणे आलेत ना, त्यांना बघायचं होतं तेजूला, म्हणून शत्रू घेऊन गेले ते. पाहुणे? हॅलो, शत्रू, तेजूला फोन दे. ए कशाला? पाहुण्यांसाठी चहा बनवतीये, तिचं झालं ना की सांगतो फोन करायला, कळलं? उघडा ना दरवाजा. मला पाहुणे बोलवतात, मी नंतर करतो. सूर्या, मला असं वाटतं की तेजू आणि शत्रूमध्ये काहीतरी झालंय. अगं कशाला काय होतं तेव्हा? मी आत्ताच बोललो की फोनवर. बघ, फक्त ते सांगून नाही गेले ना, एवढंच आहे, बाकी काय नाही. नाही सूर्या, काहीतरी झालंय. माझं मन सांगतंय की शत्रू खोटं बोलतोय. नाहीतर असे कुठले पाहुणे आलेत ज्यासाठी आपल्या माहेरी आलेल्या बायकोला हा तडक घेऊन गेला आपल्याला न सांगता? सूर्या, मला घरी जाऊन बघावंच लागेल. अगं तुळजा, त्याची काहीच गरज नाही, खरंच सांगतोय मी. हे बघ सूर्या, तू माझ्यासोबत येतोय की मी एकटी जाऊ? दादा, आल्या आता काय आबाळ कोसळलं. मालकाव, शत्रू बघा की कसा पिसाळल्यावानी करायला लागला. तेजूला वडत फरफटत घेऊन आलाय तो. तिच्या पायाला लागलंय, त्यात रक्त येत आहे. मलमपट्टी तर करायला पाहिजे का नको, पण ह्यानं तिला कोंडून घातलंय. नवरा बायकोचं काहीतरी बिनसला असेल, नका टेन्शन घेऊ. नवरा बायकोची भांडणं अशीच असते, सकाळी भांडतील रात्री गोड होतील. आपण कशाला उगाच वाईट व्हायचं काय? नाही मालक, ही भांडण एवढं साधं सुद्धा नाही. अहो, शत्रूने आता तेजू बरोबर जनावरासारखं वागायला सुरू केलंय. काल रात्री बिल्लाई मारले हो तिला. मालक, तुम्ही जरा समजा बाकी. एकेकाची पद्धत असते, हक्क गाजवून प्रेम व्यक्त करणे. जाऊ द्या, नका टेन्शन. अहो मालक, असं नाहीये. खरंच तुम्हाला वाटतं एवढं साधं सोपं नाहीये हे. आणि हे सगळं पहिल्यांदाच घडतंय असं बी नाहीये. इथून पुढे बी असंच होत राहिलं तर पोरीच्या आयुष्याचं मातेर होईल. ठीक आहे नाही मला यातलं काय बी सूर्याला सांगितलं ना, जेव्हा हसवून घेईन दोघींच्या. यातलं काही बी सूर्याला कळता कामा नये. मालक, अहो असं का बोलताय तुम्ही? मला काय वाटलं, आमचा त्याच्यावरचा राग गेला ना, आम्ही त्याला माफ केला? शक्यच नाही. अशी लायकी आहे का आमच्या घरच्या पुरुषी लग्न करण्याची? अजून ती गोष्ट आमच्या मनाला एखाद्या काट्यासारखी टोचत राहते दिवस रात्र. आम्ही जे वागलो सगळं नाटक होतं, नाटक. काय?
त्याला काय वाटलं तो आमची पोरगी पाहून आमच्या इज्जतीला भट्टा लावला आणि आम्ही गप्प बसू. ज्यानं आमच्या इज्जतीला हात घातला त्याचा घात झालाच म्हणून समजा. हेच आम्हाला त्याला दाखवून द्यायचं होतं, म्हणून आम्ही हे सगळं घडवून आणलं. हे सगळं आधीच ठरलं होतं. राक्षसाचा प्राण कसा एखाद्या पोपटात अडकलेला असतो, तसा त्या सूर्याचा प्राण त्याच्या बहिणींमध्ये अडकलेला आहे. आणि त्यातली एक बहीण आता आमच्या ताब्यात आहे. इकडं तिची व्यसन आवडली, तिकडं त्याला फास बसला. मजा येणार, मजा येणार या खेळात, लय मजा येणार. आता तुम्ही जर या खेळाच्या मध्ये आलात तर तुमचा खेळ खंडोबा झालाच म्हणून समजा. आता अरे तुला सांगितलं असतं ना तर तू सगळ्यांना घेऊन लगेच निघाला असतास आणि मग माझ्यामुळे कुणालाच पिक्चर बघता आला नसता म्हणून सांगितलं नाही तुला. बघितलं, तुला म्हटलं होतं का नाही? अगं भावाचं काळीच आहे, जाऊन आतमध्ये जाऊन सांगू, पण नाही ऐकायचंच नाही ना. लग्न झाल्यापासून आहे ना हिने आमच्यावरती हुकूमत गाजवायला सुरुवात केली. हिचं ऐकलं नाही ना आमचं काय खरं नाही. आमच्या बायकोचा रुबाबच वेगळा आहे आता. तसं काय नाही शत्रुराव, लय साधी आहे तेजू. आणि होय गे अडाबाई, भाऊ काळजी करून म्हणून असं काय लपवायचं असतं का? हा, सांगायचं ना, इथून पुढे असं वागायचं नाही, सगळं सांगायचं. सांगणार ना का परक समजणार दादाला? तेजू नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवते.